नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 58. सारिका त्यांच्यासोबत असणाऱ्या स्त्रियांना बाहेर जायचा इशारा करतात. त्या गेल्यावर अमू, अधिकार आहे त्यांचा, त्यांना कळायलाच पाहिजे. शर्वराव, ही जवळपास 2 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे, भूतकाळात. मूर्ख सम्या, तू तुझी ही भंगार कार मला देऊन स्वतः कुठे उलटलाय? चेकिंग सुरू आहे रस्त्यावर. माझ्याकडे लायसन्स पण नाही आहे. तू लवकर ये हं, नाहीतर तुझा हा डबडा इथेच सोडून निघून जाईल मी. अमू फोनवर समीरसोबत बोलत होती. अगं, असं नको करू. मी नाही येऊ शकत ग आता लगेच. बघ ना तू काहीतरी. तू तर एंजल आहेस, काहीतरी नक्कीच करशील. समीर अमूला मस्का मारत म्हणाला. हो, आता एंजल काय, नाही तेव्हा तर हडळ असते मी. तू ये नाही तर बघ हं, अमू चिडून म्हणाली. प्लीज न बच्चा, माझं लाडूलं, ऐक न, संडेला ट्रीट देतो ना तुला स्पेशल, समीर म्हणाला. ठीक आहे, ट्रीट तर संडेला, पण आता चॉकलेट्स पण हवेत मला, अमू म्हणाली. हो बाई, तू म्हणशील तसं, समीर म्हणाला. मग ठीक आहे, करते मी काहीतरी, ठेव तू, अमू म्हणाली. काय करू आता? अमू विचारात पडली. हॅलो अंकल, मला थोडी हेल्प कराल का प्लीज? स्टार मॉलजवळ जाण्यासाठी तो पलीकडचा रस्ता सोडून दुसरा मार्ग नाही आहे का? अमूने एका वयस्कर माणसाला विचारलं. हो आहे ना बेटा, हा बघ, हा जो रस्ता आहे ना तो पण तिकडेच निघतो, पण रस्ता खराब आहे, शिवाय सुनसान पण आहे. जास्त वापरात नाही आहे तो रस्ता. बंद मिल्स आहेत तिकडे काही, अंकल म्हणालेत. ओ, असं आहे का? बरं, थँक्यू अंकल, अमू स्माईल करत म्हणाली. काय करू? जाऊ का त्या रस्त्याने? जातेच. इथे ट्रॅफिक पोलिसांनी पकडण्यापेक्षा तिकडूनच जाते, असा विचार करून अमूने कार त्या सुनसान रस्त्यावर टाकली. काही अंतर गेल्यावर अमूला एक कार एका मिलमध्ये जाताना दिसली. आधी तर तिने दुर्लक्ष केलं, पण अचानक तिला लहान मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. ओ शिट, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. बघू का? नको, काही मॅटर झालं तर? पण माझ्या हेल्पची गरज असेल कोणाला तर? करायलाच पाहिजे मी. शेवटी एका आर्मी ऑफिसरची बायको आहे मी. आणि असंही कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेण्याची ताकद आहेच माझ्यात. अरे वा, हा क्लोरोफॉर्मचा स्प्रे पण आहेच की, गरज पडली तर. चल बघूच या काय आहे ते, अमू तिच्या पर्समध्ये बघत म्हणाली. तिने एका साईडला कार पार्क केली आणि ती लपत-छपत आत जायला निघाली. तिने आत बघितलं तर एक माणूस मोठ्याने बोलत होता. तिने अजून आत डोकावलं तर जमिनीवर एक लहान मुलगी रडत होती आणि तिच्याजवळ एक गरोदर स्त्री बसून तिला सांभाळत होती. बाजूलाच एक वयस्कर स्त्री वेडीवाकडी पटकलेली होती. त्या माणसाने एका तरुण मुलीच्या केसांना पकडून तिला ओढत उभं केलं आणि तो समोरच्या स्क्रीनकडे बघत बोलू लागला. काय दिवाकर पटवर्धन आणि राजवीर पटवर्धन, डोळे पांढरे पडलेत का? काय रे ये पटवर्धन, असं कसं रे तू बॉडीगार्डच्या भरवशावर स्वतःच्या फॅमिलीला मुंबईत पाठवू शकतो? खूप महागात पडणार आहे तुला ही चूक.
रणदिवे मोठ्याने हसत म्हणाला, ए, तुझी हिंमत कशी झाली आमच्या फॅमिलीला हात लावण्याची? सोड सर्वांना, दिवाकर पटवर्धन तिकडनं म्हणालेत. ओहो, अजूनही एवढा माज? नाहीच सोडणार कोणालाच. बघच तू, बऱ्या बोल्याने पैसा दिला असता तर असं काही झालंच नसतं. आता बघ, तुझ्या फॅमिलीकडून वसूल करणार मी सर्व पैसे. ही तुझी सुंदर मुलगी, तुझी सून, बायको आणि ही तुझी छोटीशी परी सर्वांकडून वसूल करणार. रणदिवे म्हणाला. ए रणदिव्या, माझी माणसे शोधताय तुला. त्यांच्या हातात आला की तुझं नख पण भेटणार नाही. राजवीर पटवर्धन म्हणाले. पण तोपर्यंत माझं काम तर होऊन जाईल ना. हे बघ कॅमेरे, बघतोय ना? आताच ही माझी माणसं सर्व कामं करतील. उद्यापासून सर्वदूर सीडी पोहोचून जातील. त्या बदल्यात मला करोडो मिळतील. आणि घाबरू नकोस, यांच्यापैकी कोणालाच मारणार नाही आहे मी. बाहेर पाठवून देणार आहे. मग रोजच ऐश करणारे भेटतील तुझ्या फॅमिलीला. रणदिवे म्हणाला. असं काही नको करूस, पाया पडतो मी तुझ्या. पैसे हवेत ना तुला? माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर करतो, पण असं नको करूस. दिवाकर पटवर्धन रडतच म्हणाले. आता कसा आलास लाईनवर? आणि तुझी प्रॉपर्टी आता असंही माझीच होणार आहे. त्या सीडी पाहून बदनामीने तू आणि तुझा हा गर्विष्ठ मुलगा जीवच द्याल, माहिती मला. मग तर प्रॉपर्टी माझीच होणार आणि हा मिळणारा पैसा वेगळाच. रणदिवे हसत म्हणाला. का त्या सर्वांची लाईफ खराब करतोय? काय मिळणार तुला असं वागून? तुला बदला घ्यायचा आहे ना? मग आम्हाला मार ना तू. त्यांच्यापैकी कोणीच तुला साधं ओळखतही नाही. आमची नात किती लहान आहे आणि आमच्या सुनबाई गरोदर आहेत. जरा तर माणुसकी दाखव. सोडून दे त्यांना. दिवाकर पटवर्धन रडत म्हणाले. तुला असं रडताना पाहून मला किती आनंद होतोय मी सांगू शकत नाही आहे. अजून रडायचं आहे तुला? चला रे, यांना पण लाईव्ह शो दाखवायचा आहे. रणदिवे त्याच्या माणसांना म्हणाला. इकडे अमूला बऱ्यापैकी प्रकरण समजलं होतं. अमूच्या डोक्यात पटापट प्लॅन तयार होत होता. 2 दिवसांपूर्वीच पाहिलेला हिंदी पिक्चर तिला आठवला. तिने तिचा स्कार्फ चेहऱ्याभोवती लपेटला. पर्समधून क्लोरोफॉर्मचा स्प्रे काढून हातात घेतला. बाजूला पडलेला दगड घेतला आणि खिडकीजवळ मारला. त्या आवाजाने आतले लोक थोडे दचकलेत. कसला आवाज होता रे हा? जा रे श्याम्या, बघ बाहेर काय आहे ते. 2 माणसं बाहेर आलीत. ते इकडे तिकडे बघत होती. अमूने पटकन त्या माणसांच्या चेहऱ्यावर क्लोरोफॉर्म स्प्रे केला. धपकन ते दोघे खाली पडलेत. ए, काय चाललंय बाहेर? शोधा लवकर. मला काही प्रॉब्लेम नको आहे. रणदिवे ओरडत म्हणाला. काही माणसे बाहेर आली. अमूने कोणालाच चान्स न देता पटकन स्प्रे केला. सर्व कसं पटापट झालं, त्यामुळे कोणालाच काहीच कळले नाही. अमू हळूच आत आली. ती आता रणदिवेच्या समोर उभी होती. ए, कोण आहेस तू? इथे काय करते आहे? रणदिवे ओरडतच अमूला म्हणाला. त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे अंकल? तुम्ही प्लीज या सर्वांना सोडून द्या ना. कशाला विनाकारण त्रास द्यायचा असा? अमू म्हणाली. अच्छा, तर तू सांगणार आणि मी ऐकणार हं? चल, तू पण आलीस आहे आता, तर या सर्वांसोबतच तुझा पण मूव्ही बनवणार मी आता. रणदिवे हसतच म्हणाला. एवढं सोपं आहे का ते अंकल? तुमची सर्व माणसे तर मस्त झोपा काढताय बाहेर.
तुम्ही एकटे काय करणार? अमूने म्हटलं. जरा मागे वळून बघ, मग कळेल तुला, रणदिवे अमूला म्हणाला. अमूने मागे पाहिलं तर एक माणूस तिच्यावर गन रोखून उभा होता. ओ अंकल, तुम्हाला काय वाटलं मी या गनला पाहून घाबरेल? ही तर साधी गन आहे. माझ्या नवऱ्याकडे तर लेटेस्ट अतिशय पॉवरफुल गन्स आहेत. बघायच्या का तुम्हाला? थांबा मी तुम्हाला पीक दाखवते, अमू म्हणाली. अमूचं बोलणं ऐकून रणदिवे वैतागला. त्याने तिथले कॅमेरे ऑफ केलेत. ए, वेडी आहेस का तू? इथे सीन काय आणि ही मुलगी बोलते काय? अबे, तू काय बघत बसलाय? पकड तिला, रणदिवे ओरडत म्हणाला. तसा तो मागचा माणूस अमूकडे येऊ लागला. त्याला पाहून अमू अलर्ट झाली. अय गनवाले अंकल, तुम्ही कसे काय राहून गेलात? तुमचे बाकी सर्व भाऊबंद तर केव्हाच झोपलेत. पण ठीक आहे, आता तुमचा नंबर, असं बोलून अमूने पटकन त्या माणसाच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. तसा तो माणूस खाली पडला. ते पाहून रणदिवे अजूनच संतापला. त्याने पकडलेल्या मुलीला दूर ढकलून दिले आणि तो रागातच अमूच्या मागे येऊन उभा राहिला आणि झटकन अमूचे केस पकडून तिला उलटं फिरवलं. अंकल सोडा मला, अमू रणदिवेला म्हणाली. काय ग, जास्त शहाणी आहेस तिच्या हातातील स्प्रे काढून घेत. याच्या जोरावर माझ्यासोबत लढायला आलीस तू? आता काय करशील? तुझा हा स्प्रे फेकला मी. माझी माणसं काही वेळात येतीलच शुद्धीवर. मग काय मज्जाच मज्जा, रणदिवे हसत म्हणाला. ती वेळच येणार नाही अंकल, असं बोलून अमूने हाताच्या कोपऱ्याने रणदिवेच्या पोटात मारलं. तो कडवडला, पोट पकडून उभा राहिला. अमूने त्याला परत सावरायचा चान्स न देता तिचं कराटे स्किल दाखवत त्याला खाली लोळावले. काय रे हरामखोर, बाई माणूस म्हटलं म्हणजे तुला कमजोर वाटतं का रे? तुझ्यासारखे 56 आलेत ना, तरी पुरून उरेल मी, कळलं काय? अमू रणदिवेला लाथांनी मारत म्हणाली. अमूने त्याला मारून मारून अर्धमेला करून सोडलं. तो बेशुद्ध झाला तसं अमूचं लक्ष बाजूला गेलं, जिथे ती लहान मुलगी अजून पण रडतच होती. हे, ही क्यूट परीराणी का बरं रडते आहे? चल लवकर उठ बरं, बाहेर जायचं ना आपल्याला. त्या तरुण मुलीकडे वळून, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. प्लीज, आपल्याला घाई करायला हवी. या लोकांना शुद्धीत यायच्या आत इथून बाहेर पडायला हवं, अमू म्हणाली. हो, पण कसं जाणार? आमच्या आईसाहेब चालू शकत नाहीत. त्यांची व्हीलचेअर पण नाही आहे. वहिनीसाहेब पण ठीक नाही आहे. प्रेग्नेंट आहेत त्या आणि कालपासून उपाशी आहेत. काळजी नका करू, जाऊ आपण. बाहेर माझी कार आहे. आपण दोघी आंटींना सहारा देऊन घेऊन जाऊ. ही छोटी तिच्या आईसोबत येईल, चालेल ना? अमू विचार करून म्हणाली. तसं समोरून ती तरुणी हो म्हणाली. त्या सर्वजणी हळूहळू बाहेर पडल्यात. बेशुद्ध असणाऱ्या लोकांचा कानोसा घेत त्या कारपर्यंत पोहोचल्यात. सर्वांना आत बसवून अमूने सुसाट पळवत कार तिथून बाहेर काढली. अमूने त्यांना प्यायला पाणी दिलं. त्या सर्व आता बऱ्यापैकी सावरल्या होत्या. मी अमेया. कोण आहात तुम्ही सर्व? आणि हे सर्व काय होतं? त्या माणसाने का पकडलं होतं तुम्हाला? अमू तिच्या चेहऱ्याचा स्कार्फ एका हाताने काढत म्हणाली. आम्ही राधिका पटवर्धन.
या आमच्या आईसाहेब, या वहिनीसाहेब आणि या आमच्या छोट्या प्रिन्सेस श्रावणी. आम्ही आनंदनगरच्या रॉयल फॅमिलीमधून आहोत. त्या माणसाच्या आणि आमच्या बाबासाहेबांच्या दुश्मनीमुळे हे सर्व झालं, राधिका म्हणाली. OMG, रॉयल फॅमिली? खरंच तुम्ही रॉयल फॅमिलीमधून आहात? अमूने आश्चर्याने विचारलं. हो, आणि त्याचमुळे आमची सर्वांची ही परिस्थिती आहे आज. तुम्ही वेळेवर आल्या नसत्या तर काय झालं असतं, विचार पण नाही करवत, सारिका बारीक आवाजात म्हणाली. अहो, काही झालं नसतं. मी नाही तर अजून कोणी दुसरं आलं असतं. मी तुम्हा लोकांना हेल्प करू शकले, हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं, तुम्ही लोक ठीक आहात हे तुमच्या घरच्यांना सांगायला हवं ना? अमू म्हणाली. हो, पण काही काळ थांबावं असं आम्हाला वाटतं. आमच्या सिक्युरिटीमधील काही लोक रणदिवेला मिळालेले आहेत. त्यामुळे कोणाशी पण कॉन्टॅक्ट करणं आपल्याला महागात पडू शकतं, राधिका म्हणाली. ओके, मग पोलिसांची हेल्प घ्यायची का? अमूने म्हटलं. नाही, नको. आमच्या घराण्याचे नाव बदनाम नाही करायचे आम्हाला. तुम्ही आमची खूप मदत केली आहे. अजून थोडी मदत करा. आम्हाला गुप्त ठिकाणी ठेवू शकाल तर खूप चांगलं होईल. कोणालाच कळायला नको, अगदी तुमच्या जवळच्या लोकांना पण. आमच्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगली जाईल ही बातमी बाहेर पडली तर. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, आईसाहेब हात जोडत अमूला म्हणाल्या. अहो आंटी, प्लीज रडू नका. आणि उपकार नाही हो, कर्तव्यच आहे माझं ते. माझ्या आईसारख्याच आहात तुम्ही. हात नका जोडू. तसं तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुमच्या राहण्याचा. बस मी कायम सोबत नाही राहू शकणार तुमच्या. मला पण सर्वांना उत्तर द्यावं लागतं, अमूने म्हटलं. हो ठीक आहे ना, आम्ही राहू एकटे, पण तुम्ही आमची राहण्याची सोय करून द्या बस, राधिका. हो नक्कीच, अमूने होकार दिला. अमू त्या सर्वांना घेऊन शर्वच्या फ्लॅटवर आली. या आत. इथे तुम्ही आरामात राहू शकता. कोणी येत नाही इथे. तुम्ही सर्व फ्रेश व्हा, मी जेवण ऑर्डर करते, अमू म्हणाली. सर्वजणी फ्रेश होऊन आल्यात. जेवण आलं तसं सर्वांनी जेवण करून घेतलं. पोट भरल्यानंतर त्या सर्वांना चांगलीच तरतरी आली होती. छोटी श्रावणी आता खेळायला लागली होती. इथे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हा लोकांना. आता छान आराम करा, अमू सर्वांनाच म्हणाली. हो, पण कोणी येणार नाही काही? म्हणजे तुमच्या घरचे वगैरे, राधिकाने म्हटलं. नाही, हा फ्लॅट माझ्या नवऱ्याचा आहे, जस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेला. कोणी येत नाही इथे, बंदच असतो, अमू म्हणाली. तुमचं लग्न झालंय? म्हणजे वाटत नाही बघून. खूपच लवकर झालाय वाटतं, राधिका अमूला बघत म्हणाली. हो, तसं लवकरच झालं थोडं, अमू म्हणाली. मग तुमचे मिस्टर कुठे आहेत? सारिकाने अमूला विचारलं. ते एक आर्मी ऑफिसर आहेत. त्यांच्या ड्युटीवर आहेत आता, अमू सांगू लागली. ओके, पण तुम्ही आमच्यासाठी जे केलं आहे आणि करत आहात त्यासाठी आम्ही कायम तुमचे ऋणी राहणार आहोत. तुम्ही एक नाही, पूर्ण 7 लोकांना जीवदान दिलंय. आमचं पूर्ण कुटुंब वाचवलं आहे तुम्ही. या 2 दिवसात श्रावणी खूपच रडल्यात. खूप त्रास झाला त्यांना. सारिकाच्या डोळ्यात पाणी होतं. हो, पण आता सर्व ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना, बेबी वगैरे,
अमूने सारिकाला विचारलं. हो, सारिका हळूच म्हणाली. पण तरीही मला वाटतं आपण एकदा चेक करून घेऊया डॉक्टरकडून. आंटीची पण चेकिंग करावी लागेल ना? अमूने म्हटलं. हो, पण आमचं बाहेर जाणं रिस्की असू शकतं. अशा अवस्थेत कसं करणार? राधिका म्हणाली. तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत, पण डॉक्टर तर इथे येऊ शकतात. माझ्या ओळखीचे आहेत डॉक्टर, त्यांना बोलावून घेते मी. अमूने म्हटलं. अमूने डॉक्टरांना बोलावून सर्वांची चेकिंग करून घेतली. सर्व काही ठीक होतं. डॉक्टरच्या सल्ल्याने अमूने आई साहेबांसाठी व्हीलचेअर पण मागवून घेतली. तिने बाहेर जाऊन सर्वांसाठी कपडे आणि काही गरजेचा किचनचा सामान पण घेऊन आली. सर्व ठीक आहे आता. किचनमध्ये बऱ्यापैकी सामान पण आहे. रात्रीचं जेवण पण आलं आहे. ते तुम्ही गरम करून घ्या हवं तेव्हा. मला आता जावं लागेल. उशीर झाला तर माझी आई रागवेल. येऊ मग मी? अमू म्हणाली. तसं सर्वांनी स्माईल करतच तिला हो म्हटलं. ओके, हा मोबाईल ठेवून जाते. काही वाटलं तर मला कॉल करा. काळजी घ्या. मी येते परत उद्या सकाळी. बाय, अमू म्हणाली. तसं सर्वांनी तिला बाय केलं. आम्ही पूर्ण 4 दिवस सर्व तिथेच होतो. अमूने खूप काळजी घेऊन आमच्या घरी कॉन्टॅक्ट केला. तसं 5व्या दिवशी स्वतः हे आणि बाबासाहेब तिथे आलेत. तेव्हा आम्ही इथे आमच्या घरी सुखरूप परत आलो. सर्व दोषींना शिक्षा झाली. कोणाला काहीच कळलं नाही. सर्व ठीक झालं. आमच्या सर्वांचा जीव, या घराण्याची अब्रू फक्त आणि फक्त अमेयामुळे वाचलीत. म्हणून इथे जो मान राधिकांना आहे तोच, किंबहुना त्याहून जास्तच अमेयांना पण आहे. आणि तुम्ही त्यांचे पती आणि आमचे जावई आहात म्हणून तुम्हाला पण मान असणारच आहे. बरं, तुम्ही आता आराम करा. आम्ही संध्याकाळी होणाऱ्या फंक्शनची तयारी पूर्ण झाली की नाही ते बघून येतो, सारिका म्हणाली. शर्व अमूकडे पाहतच राहिला. एवढे मोठे मोठे कामं केलेत तू. आय एम प्राऊड ऑफ यू डिअर. स्वतःसोबत दुसऱ्यांना पण सेफ ठेवणं प्रत्येकाला नाही जमत. अजून काय काय आहे जे मला माहीत नाही आहे. दरवेळेस काहीतरी नवीन कळतं मला तुझ्याबद्दल. शॉक नको देत जाऊच ग. तुला इथे असं पाहून माझी हालत खराब झाली होती. शर्व सारिका गेल्यावर अमूला म्हणाला. हो का? पण का हो? अमू विचार करत म्हणाली. का म्हणजे? अगं, एकतर तू अशी अचानक न सांगता निघून गेलेली आणि काही संबंध नसताना अशी समोर दिसलीस, ते पण त्या तुमच्या दादासाहेबांसोबत. म्हणून मग मला खूप राग आलेला. भयानक संतापलो होतो मी, शर्व सांगत होता. हो, म्हणून तर मला इतक्या जोरात ओढलत. किती दुखलं मला, अमूने म्हटलं. ओ, दुखलं का माझ्या राणीला? मग आता त्याचं कम्पेन्सेशन मिळेल ना तुला. खूप सारं प्रेम. शर्व तिच्या केसांवर होठ फिरवत म्हणाला. हो का? चालेल ना, पण आता नाही हं, नंतर. मला कामं आहेत आता, अमूने म्हटलं. करशील ग कामं? आधी मला माझी तहान तर भागवू देत, शर्व अमूच्या होटांवर बोट ठेवत म्हणाला. अहो शू. शर्वने तिला स्वतःच्या मांडीवर बसवलं आणि हळूच तिच्या होटांवर होठ ठेवले. बराच वेळ ते दोघे एकमेकात गुंतले होते. शर्वचा मोबाईल रिंग झाला तसं ते दोघे भानावर आलेत. शर्वने अमूला एका हाताने पकडून तसंच बसवून ठेवलं आणि कॉल रिसीव केला.
हॅलो. हां, बोल रे. शर्व मोबाईल बघत म्हणाला. अरे कुठे आहेस यार तुम्ही लोक? आता फंक्शन सुरू होईल, या लवकर. तिकडून निखिल बोलत होता. हो रे नवरदेव, आलोच. तहान लागली होती खूप, तीच भागवत होतं जरा. पण ठीक आहे, येतो आता. बाकी रात्री पिऊन घेईल. शर्व अमूकडे पाहत म्हणाला. काय बोलतोय? काही कळत नाहीये. चल सोड, ये लवकर, निखिलने म्हटलं. काही काय बोलता हो, सोडा मला, अमू म्हणाली. हो आता सोडतोय, पण रात्री मला तू माझ्याजवळच हवी आहे, शर्व तिला म्हणाला. हो बाबा, सोडा ना आता, अमू म्हणाली. तसं शर्वने तिला फ्लाइंग किस केलं. चला, आज बऱ्याच गोष्टी समजल्यात. आता सर्व काही ठीक पण झालं शर्व आणि अमूमध्ये. आता पुढे काय होईल ते बघू पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.